नमस्कार मंडळी, चला आता ना तुम्हाला एका ठिकाणी फिरायला नेते. फिरायला म्हणजे काय, गावाकडचं एक छोटंसं ठिकाण जे माणसांनीच निर्माण केलं आहे बरं का. ते आहे दगडाची खाण आणि तिथे पावसाळ्यामध्ये पाणी साठलेलं असतं. आणि बघा इथे भरपूर पाणी असतं उन्हाळ्यामध्ये, म्हणजे पावसाळ्यात भरपूर पाऊस झालाय म्हणून उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी टिकून आहे. तर मी आज इथला ब्लॉग बनवणार आहे आणि नक्की बघा बरं का. इथला ब्लॉग काय ते म्हणजे थोडासा गावाकडचा आहे, बघायला विसरू नका. असं पाणी खाल्लं जातं लय लांब निघतं. घराच्या शेजारी खाण आहे, तिथं आम्ही चाललोय पोहायला. आम्ही म्हणजे लहान मुलांना पोहायला घेऊन चाललोय आणि आम्ही चाललोय असंच बघायला. इथे साईडला दिसते खाण आहे, ती मोठी खाण आहे, भरपूर मोठी खाण आहे. भीती वाटते मला तर, पाण्याची भरपूर भीती वाटते. पण आलोय सुट्टीला म्हणून म्हटलं चला जाऊन यावं. सगळेजण पुढे गेलेत आणि मी राहिले मागं. तुम्हाला बॅक साईडने दाखवते. इथे नवलं झालंय, रात्री पाऊस पण पडलाय. या साईडला इथे खाण दिसते बघा. रात्री पाऊस पडलाय आणि इथून पाण्याचे टँकर जातात, म्हणजे पाण्याचे टँकर भरून पाणी घेऊन जातात इथून. ही बघा, ही आहे खाण. उन्हाळा असून सुद्धा भरपूर पाणी आहे खाणीला. खाण भरपूर खोल आहे आणि त्याचं क्षेत्रफळ 3.5 एकराचं असल्यामुळे ना एवढी दिसून येत नाही. मला तर भरपूर भीती वाटते. सगळेजण बघा कसे गेलेत पुढं. आणि तुम्हाला माहिती आहे का, सकाळी सकाळी नाही तर खूप मोर येतात, नाही म्हणजे तर 10-15 मोर येतात सकाळी पाणी प्यायला. आणि त्या साईडला तिथे आमचं घर आहे आणि तिथून टेरिसवरून बघितलं ना सकाळी सकाळी मोर दिसतात आणि ते डान्स करत असतात. सकाळी सकाळी मोर नाचताना बघून एवढं छान वाटतं ना. आणि हे दृश्य गावाकडेच बघायला मिळतं. चला सगळेजण हळूहळू पुढे गेलेत. खरं तर अजून लांब आहे, भरपूर लांब आहे. ही दोऱ्या कशाला बांधलीत ग इथं? पाईप बांधली का बाबा? त्याचा हात नका सोडू. दगडाची खाण आहे ही, आणि दगडाची खाण आहे आणि तिथं पावसाचं पाणी साठतंय, भरपूर पाणी साठतंय. मी म्हणते सरळ सरळ रस्ता इथनं. बीचवर नाही बाळा, बीच नाही हे. बीच म्हणजे समुद्राच्या कडेला. चल. हा, मछली मछली. बरं ठीक आहे, चल बघूया आपण. ओ दिदे, कॅमेरा बंद करून चाल. इथे बघा, खरं तर किती खोल आहे आणि आम्ही चाललोय तिथं आता कॅमेरा चालू करून. आणि भीती वाटते. मासे पण दिसतात खाली. दिसते का? किती सुंदर दिसते खाली बघ, खाली. मग तेच मी जाणार नाही. मी चालू कर फक्त. चालूच आहे. चला. तू कॅमेरा बंद करून साईड साईड दिसतंय. एक खेकडा पण आहे वाटतं. बघ तिथे किती वळवळते है ना. बघ, नजर ठेव. कमाशीच मोठे आहेत का माहिती, है ना. चालेल, पुढे चाल. बघ बाबा गेले पाण्यात. इथं शेळ्या पाणी प्यायला येतात. हम्म. शेळ्या पाणी पितात. दिसायला छान वाटतं. किती छान दिसतंय. हा, तिथे आपलं घर ना. बाबा त्याला आतमध्ये नेऊ नका जास्त. आम्ही तिथे पोहोचतोय तोपर्यंत ते पाण्यात सुद्धा गेले होते. आता व्हिडिओमध्ये रिस्ट्रिक्शन आहेत, लहान मुलांना असं मैदानावरती किंवा एकटं दाखवणं चालत नाही. त्याच्यामुळे मी इथून व्हिडिओ त्यांचा घेत नाही. विश्व आणि रेयांश पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत आणि यांना पाण्यात जायचं होतं, पण काय अचानक त्यांचा मूड चेंज झाला आणि विचार बदलले.
आता ते पाण्यामध्ये मस्त खेळत होते. आम्ही काय करणार, आम्हाला पोहायला येत नाही. ज्याला पोहायला येतो त्याला जाऊ वाटत नाही. म्हणून म्हणलं चला आपण मस्त व्हिडिओ वगैरे काढू, काठावरच बसून फोटो काढूया. तर दीदीचं आणि माझं तसंच झालं. तिला तर जायचं होतं पाण्यामध्ये, पण माझी काही इच्छाच होत नव्हती. म्हणजे नको जायला, उगाचच कशाला कपडे ओली करायला. एवढी आवड पण नाही पाण्यात खेळायला, म्हणून मी काही गेलीच नाही. माझ्यामुळे दीदी गेली नाही. तिला शेवटी जबरदस्तीने पाठवलं. म्हणलं जा मध्ये तिथे जाऊन फोटो तरी काढ. तेव्हा तिथे गेल्यानंतर पाण्यात तिला खेळायला मजा आली आणि थोड्या वेळ ती पाण्यात भिजली. दुसरं कोणी पाण्यात एन्जॉय करू नाही तर ना करू, पण बाबाने मस्त एन्जॉय केलं. म्हणजे बाबा भरपूर वेळ पाण्यात पोहले. ते खोलवर पाण्यापर्यंत गेले होते. त्यांना पोहायला चांगलं येतं आणि ते शेतात असल्यामुळे ते नेहमी पोहतात, त्याच्यामुळे त्यांना भीती पण वाटली नाही. पण आम्हाला पोहायलाच येत नाही तर आम्ही कसं जाऊ पाण्यात, नाही का. आणि रियांश पण जास्त पाण्यात गेला नाही बरं का. त्याला वॉटर पार्क आणि ह्याच्यातला फरक कळाला आणि त्याच्यामुळे तो काठावरच होता. म्हणाला की नको, मला भीती वाटते पुढे जायला, उगाच नको, म्हणून तो घाबरून गेलाच नाही. तर मग आता आम्ही काय करणार, पाण्यात जायची दीदीची इच्छा होती पण ती गेली नाही आणि मला जायचंच नव्हतं. त्यामुळे म्हणलं चल आपण इथेच व्हिडिओ वगैरे काढू. ऊन तर भरपूर होतं. 4-4:30 वाजून गेले होते तरीसुद्धा ऊन भरपूर होतं. पण पाणी असल्यामुळे एक शांतता मिळत होती. निसर्गरम्य वातावरण वाटत होतं. त्याच्यामध्ये पाणकोंबड्या होत्या, त्या आम्हाला बघून पळून गेल्या. आणि याच्यामध्ये ना असं घाण काय नाही, स्वच्छ पाणी आहे. त्याच्यामुळे तिथे जायला काहीच नाही वाटत. आणि तिथे बसून फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. आणि आता कंटाळा आला तिथे बसून बसून. पण म्हणलं चला आता बाहेर निघावं आणि ह्या मुलांना पण बाहेर काढावं, घरी जावं म्हणलं. चला पाण्यात खेळून झालंय, आता आम्ही निघालो घरी. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास तरी कसा निघून गेला काय माहिती. आता इथं जे आहेत ना, इथं पाणी दिसते बरं. इथे ना मासे आहेत, कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत पण भरपूर मासे आहेत. इतके मासे आहेत ना, सहज दिसतात. थोडे लहान आहेत ना. किती मासे आलेत बघ. दिसत नाही ग पण दिसतात काय. दिसतात. हा, झूम केल्यानंतर दिसतात. नजर लावायला लागते तरी सुद्धा, है ना. पलीकडच्या गटावर आमचं घर आहे, ते व्हिडिओमध्ये दिसते बघा. पण असं फिरून जायला भरपूर वेळ लागतो आणि त्याच्यामुळे आम्ही निघालो होतो. आणि कामं पण होती घरची ना, त्याच्यामुळं आम्ही आता घरी जायला निघालो. असल्या दगडात मला चला, हे आहे की आमच्या घराच्या शेजारी खाण आहे, तिथला व्हिडिओ होता. हा व्हिडिओ कसा वाटला ना, मला नक्की कमेंट करून सांगा. सहज आलं होतं, म्हणलं व्हिडिओ शेअर करावा जसं असेल तसा. तर भेटूया आपण अशा छानशा गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाबा, टँकर तर इथं आलेले दिसत नाहीत. होय. हाय माय गेलं हाय माय आजीवर नाही म्हटलं. हा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की लाईक करा बरं का व्हिडिओला. आणि व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझे गावाकडचे व्हिडिओ पाहत राहा. बाय.